खूप दिवस झाला असा विचार चालू होता की काहीतरी नवीन करायचं जे की सर्वांच्या आठवणीमध्ये कोरल्या गेलं पाहिजे। मग काय, आपली नाईटची ड्युटी लवकरच समाप्त केली आणि निघालो घराकडे। जेवण वगैरे करून आम्ही सर्वांना कामाला सुरुवात केली होती। तेवढ्यात चहा आणि मुरमुरे आले। कमीत कमी रात्रीचे 2 वाजत होते, त्यामुळे सर्वांना डबल भूक लागली होती। पाठीचं पूर्ण काम झालं होतं, त्यासाठी करणने आणि आदित्यने पाठी उचलून आणली होती। सिमेंट रोडवर आम्हाला कमीत कमी 3 फुटाचा खड्डा करायचा होता, त्यासाठी सर्वजण आपली ताकद लावू खड्डा करत होते। खड्डा केल्यानंतर एकदा पाठी लावून घेतली आणि बघितलं की पाठी बरोबर बसत आहे की खड्डा खोदणं झालं होतं। आता आम्हाला लागत होती सिमेंट आणि वाळू आणि त्याचा इंतजाम आपल्या करण भाऊने केला होता। इंतजाम पाहण्यासाठी आपला नवनीत भाऊ आला होता। सर्वात पहिले तर आम्ही करणच्या घरून सिमेंट घेतली, नंतर एक वाळूचं पोतं घेऊन त्यामध्ये वाळू पण भरली। वाळू, सिमेंट आणि गिट्टीचं मिक्सचर हे आपल्याला विलास भाऊ बनवून देत होते। सर्वांनी काही ना काही दिले होते, त्यातच अभिषेक पाणी घेऊन आला। कोणत्या पण एकट्या माणसाला एवढं काम होणं शक्य नाही, त्यासाठी सर्वजण आम्ही एकाएकाने कामे करत होतो। अर्ध्याच्या वरी आमची पाठी फिक्स झाली होती, त्यामुळे थोडासा आराम करावा म्हणलं। सिमेंट, वाळू आणि गिट्टीचं मिक्सचर रेडी झाल्यानंतर आम्ही पाठी आणली होती। आम्ही आमच्या गल्ली आणि आम्ही जिथे बसतो त्या लोकेशनला एक नवीन नाव देण्याची तयारी करत होतो। आमची तयारी लगभग पूर्ण झालीच होती। आता बारी होती जे आम्ही मटेरियल तयार केले ते दुसऱ्या पाठीच्या पायामध्ये टाकण्याची। नुसतं वल्ल मटेरियल टाकून काहीच होत नाही, त्यासाठी आम्ही सुकं मटेरियल पण टाकलं होतं, कारण की आमची पाठी एकदम मजबूत बसली पाहिजे। भेटूया आता समोरच्या ब्लॉग मध्ये आणि कमेंट करायला विसरू नका। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।